नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। चिंगी ही अंशुमनचा थोबाड फोडणार आहे आणि समरला ती सगळा पुरावा दाखवणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण जेव्हा चिंगी हे सगळं सत्य सांगत असते तेव्हा मात्र अंशुमनने तिच्यावरतीच आरोप केलेले आहेत, हीच माझ्या मागे लागलेली असते असं अंशुमन सांगत असतो। पण चिंगीकडे हुशार आहे चिंगी हे आपल्याला आधीपासून माहिती आहे आणि अंशुमनला सुद्धा जाणवत होतं की चिंगी चॅप्टर आहे असं तो म्हणायचा। पण आता चिंगीने दाखवून दिलेलं आहे की ती काय करू शकते। चिंगीने सरळ सरळ अंशुमनच्या विरोधातले जे पुरावे आहेत ते सगळे पुरावे इकडे समरच्या समोर दाखवलेले आहेत आणि मग चिंगीने अंशुमनचं थोबाड फोडले। एवढंच काय तर अंशुमनने तिला जी धमकी दिलेली असते ती सुद्धा तिने सगळ्यांना सांगितलेली आहे। अंशुमनने तिला सांगितलेलं होतं की तू असं करू नकोस, घरात कोणाला सांगू नको, जर घरात सांगायला लागलं तर मी जीव देणार आहे, अशी धमकी अंशुमनने चिंगीला दिलेली असते। आणि चिंगीने हे सगळं सत्य आता सगळ्यांच्या समोर आणत अंशुमनचा बँड वाजवलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण अगदी डिटेलमध्ये पाहूयात। तर इकडे स्वानंदी विचार करत असते की चिंगी कुठे गेली आहे, म्हणून सगळ्या घरात सगळीकडे शोधत असते, कुठंच तिला चिंगी सापडत नाही। तेव्हा तिच्या लक्षात येतं की काकूंनीच काहीतरी केलं असेल, म्हणून चिंगीचा शोध घेत स्वानंदी जाते। चिंगी ज्या गावाला जाणार असते, म्हणजे चिंगी कोल्हापूरची आहे, तर शेजारीच असलेल्या बस स्टँडला ती जाते आणि पाहते तर काय, चिंगी रस्त्यावरती तिथे बॅग घेऊन निघालेली असते। तेव्हा स्वानंदी म्हणते, अगं चिंगी हे काय करतेस तू, अगं सांगितलं का नाहीये मला या सगळ्या गोष्टी, तू असं का केलेलं आहे, असं स्वानंदी तिला विचारत असते। तेव्हा चिंगी म्हणत असते की वहिनी नाहीये, हे सगळं चुकीचं घडतंय, मला मल्लिका मॅडमनी धमकी दिलेली आहे। इकडे मल्लिकाची वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात। हळदीचा कार्यक्रम आहे, आपण मोठ्या सुनेला मान द्यायचा आहे म्हणून सगळेजण वाट बघतोय, पण ती कुठे इथे, स्वानंदी कुठे, नक्की तिला ना माझ्या मुलाचं चांगलं झालेलं बघवतच नाहीये, असं मल्लिका मुद्दामच अंशुमनला सांगत असते। तेव्हा मात्र अंशुमन म्हणत असतो की समरला सांगत असते। समर म्हणत असतो की अगं नाही काकू, तशा नाहीयेत त्या, तुला माहिती आहे ना, म्हणजे त्या असं कधीच वागणार नाहीये, तू चुकीचा विचार करते त्यांच्या बाबतीत, असं समर वारंवार स्वानंदीची बाजू घेऊन पटवून देत असतो। पण मल्लिका किती धूर्त आणि आगाव आहे ते तर आपल्याला माहितीच आहे, कारण मल्लिकाला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की हे सगळं जे काय आहे स्वानंदीने जर का समोर आणलं, म्हणजे समरला जर का कळलं की या सगळ्यामध्ये स्वानंदी आणि त्याचबरोबर म्हणजे अंशुमन आणि इकडे या सगळ्याचा गोंधळ सुरू आहे, म्हणजे अंशुमनने चिंगीला फसवले, ही गोष्ट जर समोर आली तर खूप अवघड होणार आहे, याची भीती मल्लिकाच्या मनात चालू असते। आणि तेव्हा मात्र मल्लिका घाबरलेली असते, म्हणूनच तिला वारंवार या गोष्टी आता लपवून ठेवायच्या असतात आणि यासाठी सगळं तिने केलेलं असतं। तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आजींना सुद्धा आठवत आहे, ते म्हणजे की स्वानंदीने येऊन सांगितलेलं होतं की अंशुमनच्या बाबतीत, म्हणजे अंशुमनचं हे लग्न होतंय त्याहीपेक्षा अंशुमन आणि चिंगीने तिच्या हातावरती मेहंदीने। तेव्हा आजी म्हणतात की अगं स्वानंदी, कसं आहे माहितीये का, चिंगी लहान आहे, तिला अंशुमन आवडला असेल, पण अंशुमन तुला माहिती आहे ना, मान्य आहे मला, लहानपणापासून आम्ही त्याचे लाड केलेत, अगदी बाबा गेले तेव्हा खूपच लहान होता ग तो, त्यामुळे आम्ही त्याला कधी नकारच नाही दिला आणि मल्लिकानं कधी त्याला ओरडायचीच नाही ग, त्याच्याशी ना खूपच चांगलं वागायची। या सगळ्याचे परिणाम असे झाले की तो तसाच हट्टी होत गेला। पण आता बघितलं ना, म्हणजे मला असं वाटतंय, मान्य मला श्वेताच्या बाबतीत तो चुकलं असेल, पण घरातल्या नोकरांच्या बाबतीत तो चुकणार नाही, असं आजींनी स्वानंदीला सांगितलेलं आहे। या सगळ्या गोष्टी स्वानंदीला आणि आजींना दोघींनाही आठवत असतात आणि इकडे चिंगी मात्र म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ते मात्र एवढ्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करत आहे। चिंगी स्वानंदीला सांगत असते की मल्लिका मॅडम आल्या होत्या, मल्लिका मॅडमनी मला सांगितलेलं आहे की निघून जायचं, मी त्यांना सांगत होते की मी कुठेही मध्ये येणार नाही, मी कुणाला काहीच बोलणार नाही, पण मल्लिका मॅडमनी माझं ऐकलेलंच नाही आणि मला त्यांनी मागच्या दाराने निघून जायला सांगितलं। आता मात्र इकडे स्वानंदी सगळं ऐकून तिला धक्का बसतो, मल्लिकाने इकडे मारहाणही केलेली आहे आणि त्याचबरोबर चिंगी सांगत असते, चिंगीच्या गालावरती गळ्यावरती उठलेले जे व्रण असतात ते स्वानंदी पाहते आणि स्वानंदी चिंगीला समजूत घालते की चल
स्वानंदीचं म्हणणं एकच असतं की काहीही झालं तरीही या घरातील जी जबाबदारी आहे ती आमची जबाबदारी आहे आणि या घरातले नोकर, या घरातल्या मुली, ही सगळी जबाबदारी आमची आहे हे स्वानंदीला माहिती आहे. म्हणून तर स्वानंदीने चिंगीला शोधण्याचा निर्णय घेतलेला असतो. कारण जर का चिंगीने हे सगळं म्हणजे कुठं तिनं जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर या सगळ्या गोष्टी समोरवर येतील आणि म्हणजेच राजवाड्यांवरती येतील. ह्या गोष्टीचं आता खरं तर स्वानंदीला टेन्शन असतं. म्हणून तर स्वानंदीने अगदी माणुसकीच्या नात्याने आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की चिंगी जेव्हा हे स्वानंदीला सांगत असते तेव्हा स्वानंदीला वाईट वाटतं. चिंगी सुद्धा इकडे रडत असते. तिला सुद्धा वाईट वाटलेलं असतं कारण चिंगीने अजून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या नसतात. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव चिंगी, अजून तू काय काय लपवते माझ्यापासून ते आता मला सगळं कळलं पाहिजे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ना ते मला कळलं पाहिजे, अन्यथा मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. आता मात्र चिंगी रडायला लागते आणि चिंगी म्हणत असते की वहिनी, खरं तर तुम्हाला मला सांगायचं होतं पण मला ना धमकी दिलेली आहे की ही गोष्ट मी घरात कोणालाही सांगायची नाही. अंशने मला धमकी दिलेली आहे. चिंगीला स्वानंदी म्हणते तू काय म्हणालीस? तेव्हा चिंगी सांगते की हो, मी त्यांना अंश म्हणते. आमच्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते काय बोलतेस चिंगी हे सगळं तू? तेव्हा चिंगी सांगत असते की हो, त्यांनी मला ना प्रपोज केलं होतं पार्टीच्या दिवशी. तेव्हा स्वानंदी म्हणते काय, अजून काय काय गोष्टी आहेत ते सांग मला, आता माझ्यापासून काहीही लपवू नकोस, असं स्वानंदी तिला विचारू लागते. चिंगीला जेव्हा ती विचारत असते तेव्हा मात्र चिंगी म्हणत असते की स्वानंदी मॅडम, आमचं नातं खूप पुढं गेलेलं आहे. वहिनी, आमचं नातं खूप पुढं गेलेलं आहे. स्वानंदी तर तोंडाला हातच लावते. अंशुमन कसा आहे हे स्वानंदीला माहिती आहे. स्वानंदी म्हणते मी तुला किती वेळा सांगितलं होतं, कारण काहीही झालं तरीही तू अंशुमनपासून लांब राहायचं ही गोष्ट मी तुला वारंवार सांगितलेली होती आणि तरीही तू माझं ऐकलेलं नाहीस. आणि आता हे सगळं काय होऊन बसलंय? आणि आता मला सांग, तो तुझला प्रेमाचं लग्नाचं वचन देतो आणि तो तिकडे लग्न करून मजा मारत आहे आणि तू काय करायचंय? तू कसा विचार करतेस? तुझ्या लक्षात येते का त्याने तुला एकटं पाडलंय? आत्ताच्या आत्ता घरी चल आणि सगळ्यांच्या समोर हे सत्य सांगायचं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र चिंगीला धक्का बसतो. चिंगी म्हणते पण हे सगळं कसं शक्य आहे? तेव्हा स्वानंदी म्हणते की सांगायचं, मी आहे ना तुझ्यासोबत आणि तुझ्याकडे या सगळ्याचा पुरावा आहे का काय? तेव्हा चिंगी म्हणते हो, माझ्या मोबाईलमध्ये आहे, एक व्हिडिओ आहे. आणि मग स्वानंदी म्हणते की चल. आता स्वानंदी म्हणते की मी तुझ्या पाठीशी असताना तू अजिबात काळजी करायची गरज नाही. आता स्वानंदी घरी आलेली असते तेव्हा मल्लिका म्हणते की कसं आहे स्वानंदी माहितीये का, हळदीचा कार्यक्रम होता आणि तू कुठे गेलीस ग? तुला कार्यक्रम चांगला व्हावा हे तुला कधी वाटतच नाहीये. प्रत्येक वेळेस तुला ना आमच्या मुलांच्या बाबतीत जे काय घडत आहे त्याच्यामध्ये मोडका घालायचाच असतो. कारण तुला माहिती आहे ना हे सगळं जे काय आहे तू मनापासून करतच नाहीये. माझ्या मुलांच्या बाबतीत नेहमी चुकीचंच वागत असते. आता मात्र स्वानंदी म्हणते काकू बाद झालं. कसं आहे माहितीये का, तुमची मुलं चुकतात, मी कधीच चुकीचं वागत नाही आणि राजवाड्यांच्या इब्रतीला काळीमा फासेल अशी कोणतीच गोष्ट मी आजपर्यंत केलेली नाही. आता मात्र या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि त्याच वेळेस हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा चिंगीला घेऊन स्वानंदी तिथं आलेली असते आणि स्वानंदी म्हणते की आता कळेल तुम्हाला, सत्य सगळं समजेल काय आहे ते आणि कशा पद्धतीने उलगडणार आहे ते. तेव्हा चिंगीला स्वानंदी सांगते की बोल चिंगी. तेव्हा चिंगी सांगते की पार्टीच्या दिवशी अंशुमनने मला प्रेमाची कबुली दिली. आता मी वारंवार त्यांना सांगत होते तेव्हाही त्यांना मी नकार दिला होता, मी या घरची नोकर आहे. तर तेव्हा ते मला म्हणाले की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खरंच तू ज्या दिवशी या घरात आली ना तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडलेलो आहे. आणि आता मात्र समरला धक्का बसतो. समर म्हणतो काय बोलते चिंगी तू हे? मल्लिका तर चिंगीच्या अंगावर धावून जाते. तेव्हा स्वानंदी म्हणते काकू बास, आतापर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना पाठीशीच घालत आहात पण आता नाही, अजिबात नाही. आणि मग चिंगी बोलत असते तेव्हा अंशुमन म्हणतोय बस झालं, काय आरोप करतेस माझ्यावर? तूच माझ्याकडे येत होती आणि माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होती. चिंगी म्हणते की बस झालं अंश, तुमचं इतक्या वेळ झालं मी ऐकून घेते. कालही मी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा तुम्ही मला म्हणालात मी जीव देईल म्हणून मी गप्प बसले. तुमच्या आईने माझ्यावर एवढी मारहाण केली, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या,
त्याही मी सहन केलेल्या आहेत, पण आता नाही. तेव्हा चिंगी म्हणते की आता मी शांत राहणार नाही. अंशुमन तिच्या अंगावरती धावून जातो. तेव्हा चिंगीने खान दिशी अंशुमनच्या कानाखाली दिलेली असते आणि समरला मोबाईल मधला व्हिडिओ दाखवलेला असतो. जेव्हा समर तो व्हिडिओ पाहतो तेव्हा मात्र समरला धक्का बसतो. अंशुमनने सरळ सरळ चिंगीची फसवणूक केलेली आहे हे त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं आणि आता जेव्हा सत्य समोर यायची वेळ आलेली असते तेव्हा मात्र अंशुमन तोंड लपून पळत असतो. फायनली अंशुमनचं आणि चिंगीच्या नात्याचं सत्य आता समोर आलेलं आहे आणि अंशुमनची वाट लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.